छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी समोर येते। मेडिकवर हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागाने एका अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत यश मिळवलं आहे। मेंदूमध्ये ट्यूमर असलेल्या एका रुग्णावर अभय क्रॅनिओटॉमी म्हणजेच रुग्ण जागा असताना मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे। मेंदूची शस्त्रक्रिया म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते, पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आता हे शक्य झालंय। मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका रुग्णाच्या मेंदूतील अशा भागात ट्यूमर होता जिथून माणसाचे बोलणे आणि शरीराच्या हालचाली नियंत्रित केल्या जातात। थोडी जरी चूक झाली असती तरी रुग्णाचं बोलणं कामचं बंद झालं असतं किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकला असता। अशा वेळी डॉक्टर आनंद डंक आणि त्यांच्या टीमने अबे क्रॅनिओटॉमीचा निर्णय घेतला। त्या शस्त्रक्रियेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असतो। शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर रुग्णाशी सतत संवाद साधत होते। रुग्ण बोलत असताना आणि हालचाल करत असतानाच डॉक्टरांनी अत्यंत अचूकतेने तो ट्यूमर बाहेर काढला। या प्रक्रियेत डॉक्टर मिलिंद दुनाखे, न्यूरो अनेस्थेटिस्ट डॉक्टर निनाद धोगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। विशेष म्हणजे यासाठी ALA-DYE आणि अत्याधुनिक मायक्रोस्कोपचा वापर करण्यात आला, ज्यामुळे ट्यूमर स्पष्टपणे अधोरेखित होणे आणि काढणे सोपे झाले। मेडिकवर हॉस्पिटलमधील या यशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गंभीर आजारांवर आता स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध होत आहेत। नमस्कार। आज झालेली पत्रकार परिषद जी होती आपली अवेक क्रॅनिओटॉमी ज्याला म्हणतो आपण, की रुग्ण पूर्ण भूलमध्ये नसताना झालेली ही मेंदूची शस्त्रक्रिया। तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया रेग्युलरली मोठ्या शहरांमध्ये व्हायच्या। तर आज संभाजीनगरमध्ये मेडिकल हॉस्पिटल येथे अलॉंग विथ द एक्सपर्ट टीम, डॉक्टर, ॲनेस्थेशिया टीम, ICU टीम आणि तसेच असलेलं अत्याधुनिक उपकरण आणि त्याच्यासाठी लागणारे मायक्रोस्कोप या सगळ्यांच्या मदतीने अशा प्रकारची शस्त्रक्रिया आपण खूप सक्सेसफुली पार पाडलेली आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला पूर्णपणे भूल न देता चालू पेशंट अवेक ठेवून, जो जागता राहून जेव्हा आपण शस्त्रक्रिया करत होती आपली एक्सपर्ट टीम, तेव्हा त्याला प्रत्येक वेळोवेळी विचारला जात होतं की बोलून दाखवा, हात हलवून दाखवा, पाय हलवून दाखवा। यामुळे डॉक्टरलाही कॉन्फिडन्स येत होतो की जेव्हा ते मेंदूची जटिल शस्त्रक्रिया अशी करत होते त्यावेळेस कुठपर्यंत त्यांना जायचंय, पेशंटचं बेनिफिट कसं आहे, आणि या अशा शस्त्रक्रियांमुळे खूप क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची वाढते। पुढचे भविष्यातले त्याचे बेडरिडनचे, पॅरालिसिसचे जे संभाव्य धोके असतात त्याचं प्रमाण खूप नेग्लिजिबल होतं आणि पेशंटची लाईफस्टाईल आणि आउटकम या पद्धतीने खूप जास्त प्रमाणात इम्प्रूव्ह होतं। आणि साधारण नॉर्मल शस्त्रक्रियेमध्ये आणि अशा शस्त्रक्रियेमध्ये लागणारा जो रिकव्हरी टाइम आहे त्याच्यामध्ये फारच डिफरन्स आहे। खूप लवकर प्रमाणात खूप चांगल्या पद्धतीने पेशंटची रिकव्हरी होते। हे पेशंट ज्यांच्यावर आम्ही शस्त्रक्रिया, त्यांचं साधारण वय 72 वर्ष होतं आणि त्यांचं इमिजिएट शस्त्रक्रिया झाली आणि त्यांची खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हरी पण झाली। सो ते पुढची लाईफ त्यांची एकदम चांगल्या पद्धतीने जगू शकतात। अवेक क्रॅनिओटॉमी बद्दल सांगायचं म्हणजे आपण ही शस्त्रक्रिया जी आहे ती भूल देऊन आणि पेशंटला झोपून करतो। पूर्ण भूल देत नाही, तिथल्या तिथेच भूल देतो। आणि जेव्हा महत्वाच्या भागात असते म्हणजे ट्यूमर, गाठ किंवा महत्वाच्या भागात म्हणजे हातापायाची ताकद, बोलणे किंवा मेमरी अशा भागात असते, तेव्हा आपण ही शस्त्रक्रियेचा प्रकार सिलेक्ट करतो। त्यामध्ये रिकव्हरी चांगली असते आणि पेशंटचं फंक्शन सुद्धा व्यवस्थित राहतं आणि ट्यूमर जास्तीत जास्त काढलं जातं। हो, तेच सांगतोय ना, पेशंट शुद्धीत असतो आणि जेव्हा आपण महत्वाच्या भागात असतो तेव्हा आपण त्याला त्याप्रमाणे हालचाल करायला सांगतो। म्हणजे हाताच्या भागात असेल तर आपण त्याला हाताची हालचाल करायला सांगतो, जेणेकरून जेव्हा केव्हा आपल्याला कळतं की त्याच्या हाताची पॉवर कमी व्हायला लागली तेव्हा आपण थांबतो ट्यूमर काढायचं आणि तेवढं पोर्शन सोडून देतो। पण त्याच्या हाताची ताकद आपण चांगली ठेवतो, म्हणजे मग त्याचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती चांगली राहते नंतर।